स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ यायला लागल्या तसे नेत्यांनी सुद्धा आपापल्या पक्षाच्या वतीने तयारी जोरात सुरू केलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी कशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून तयारी केलेली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। गडचिरोलीचं काय नेमकं वातावरण आहे त्या बाबा काय सांगाल? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या समजल्या जातात, काय नेमकी तयारी चालली आहे? आता मी नुकताच इथे आलो आणि 6 तारखेपासून मी सतत या जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये फिरत आहो। जवळजवळ 12 तालुक्यामध्ये आपले 12 तालुका फिरणं झालं आणि 3 नगर परिषद म्हणजे वडसा, आरमोरी आणि गडचिरोली हे 3 नगर परिषदच्या तयारी आम्ही पक्षाच्या वतीने आम्ही सगळं कार्यकर्त्यांना फिरण्याकरता बूथ कमिटीज बाकीचे सदस्य नोंदणी हे सगळं आम्ही करायला लावलेलं आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे की आता कुठेतरी आता आपल्याला एक प्रकारचं एक संघटन वाढवून जास्तीत जास्त जिल्हा परिषदचे सीट 51 जागा आहेत आमच्याकडे जिल्हा परिषद आणि 102 पंचायत समित्या निवडून आणायचं असं प्रकारचा लोकांचं आता ते सगळं कामाला लागलेलं आहे, सगळ्यांना कामाला लावलेलं आहे पक्षातर्फे। परंतु महायुतीचा जे निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे आपल्याला जायचं आहे। तुम्ही एक मध्यंतरी असं म्हटलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत ते सोबळावर लढण्याचं तुम्ही बोलले होते, यावर काही म्हणजे तोडगा निघाला की सोबळाची तयारी सुरूच आहे? नाही, आता सध्या आपला नेत्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला आता महायुती म्हणून आपल्याला तिन्ही पक्षाचे नेते मिळून जे निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे। आता मी पक्षाचा मीटिंग असल्यामुळे त्या मीटिंगमध्ये माझं जे मत होतं आता नाराजी होता तर त्यावेळेला मी बोलून दिलं। आता त्याला धरून बसण्यापेक्षा आता तिघेही मिळून लढलं तर मला वाटते जिल्हा परिषदमध्ये महायुतीचा अध्यक्ष आणि 6च्या 6 जागा आम्ही बसू शकतो असं प्रकारचं वातावरण सध्या जिल्ह्यामध्ये आहे। तुमची नाराजी मोठी होती, ती नाराजी दूर करण्यात आली पक्षाच्या मीटिंगमध्ये? नाही, पक्षाचा नाही, आता सर्वसाधारण तिन्ही पक्षाचे नेते सांगत आहेत की आपण महायुती म्हणून लढायचं, तर ते महायुती म्हणून जेव्हा लढायचं तयारी त्यांच्यामध्ये दिसत आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला चालावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आमचा हेच आहे की आपण आता सीट शेअरिंगवर कसं काय सीट शेअरिंग होईल त्या जिल्ह्याचं वातावरण जिल्ह्याच्या परिस्थिती पाहून कसं काय आपण तिन्ही पक्षांना ॲडजस्ट करता येईल, बाकीचे सहकारी पक्ष आहेत त्यांना कसं ॲडजस्ट करता येईल, हा महत्त्वाचा एक फार मोठा कसरत राहणार आहे। तयारी महायुतीच्या दृष्टीने सुरू आहे की मग जर वेळ आली तर सोबळाची सुद्धा तयारी? नाही, जर तर ते नंतरचा गोष्ट आहे, परंतु आता सध्या तरी आम्ही महायुती म्हणूनच एकत्रितपणाने लढायचा असा सर्वसाधारण मानसिकता झालेला आहे। तुम्ही काहीशी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यानंतर काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी मुख्यमंत्र्यांचा त्या भागामध्ये दौरा झाला आणि त्यानंतर तुमची कुठेतरी नाराजी दूर झाली असं सुद्धा बोललं जातं किंवा चर्चा? नाही, असं काय नाही। आता माननीय मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आम्हाला राहावं लागते कारण की मी तिथला विधानसभेचा एक जिल्ह्यातला एक महत्त्वाचा व्यक्ती असल्यामुळे मला प्रतिनिधी हा विधानसभेकरता आणि त्या दृष्टिकोनातून DPCचा मीटिंग होता, त्या मीटिंगमध्ये असणं गरजेचं आहे। साहेब आल्यानंतर त्यांच्यासोबत राहणं हा माझं काम आहे कारण की आताचा नाही, जवळजवळ हा माझा 8वा इलेक्शन आहे। जवळजवळ 40 वर्षापासून आपण ह्याच्यामध्ये आहोत तर कुठेतरी मान सन्मान आपला मुख्यमंत्री येत असताना आपण त्यांना देणं हा गरजेचं असतो। म्हणजे बाबांची जी नाराजी होती ती पूर्णपणे दूर झाली असं म्हणायला? नाही, नाराजीचा सवाल नाही। नाराज कशा करता होणार? नाराजी म्हणजे मंत्रिपद नाही मिळालं म्हणून नाराजी असते, पण आम्हाला काय नाराजीचा काय फरक पडत नाही कारण की मंत्रिपद हा येते जाते, मंत्री नसतानाही काम करता येते आणि मंत्री असूनसुद्धा काम करता येते, हे वेगवेगळं पद्धत असतो आणि ते आम्हाला सगळं इतकं वर्ष या राजकारणामध्ये घालवल्यानंतर आमचा सगळ्यांशी संबंध आहे आणि त्या सगळ्यांना आपला संबंधाच्या माध्यमातून आपण लोकांचं काम करत असतो। नक्कीच गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून तयारी जी आहे ती जोरात सुरू झालेली आहे। महायुतीच्या दृष्टीने तयारी जी आहे ती केली जात असल्याचं धर्मराव बाबा आत्राम यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।